ठाणे पोलीस आयुक्तालय अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलंय। शासकीय विश्रामगृह येथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली। तसेच ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप संपन्न झालाय। यावेळी सेंट जॉन शाळेतील व एनकेटी कॉलेजचे एनएसएस मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या मुलांनी हम सबका एक ही नारा नशा मुक्त हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात जनजागृती केली। सध्या प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थांच्या विळख्यात लवकर सापडते। या युवा पिढीला अंमली पदार्थांपासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या संकल्पनेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली होती। या अभियानामार्फत नागरिकांना अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणाम संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे। या जनजागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवा पिढीला त्यापासून कसे प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी सांगितलंय। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवस असल्यामुळे शेट एनकेटी कॉलेजचे एनएसएस मधील मुलांनी देखील यात सहभाग नोंदवलाय। सध्या जसं ड्रग्जचा सप्लाय वाढत असून युवा पिढीचा दृष्टिकोन बदललाय, सर्व ठिकाणी क्राईम वाढत असून या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करायचे। आताच्या या स्थितीमुळे पुढे जाऊन खूप दुष्परिणाम सहन करावे लागणार असून आता जर जागरूक होऊन योग्य पावले घेतले पाहिजेत। यामुळे नशामुक्त व्हावा, कारण नशामुक्त झाल्यावरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल असं मत विद्यार्थ्यांनीही व्यक्त केलंय। आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे। प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये लवकर सापडते, तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंगरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे। यामुळे मुलांमध्ये, युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ संबंधी, त्यांच्या दुष्परिणामांसंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला त्याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। तर मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आज सगळे एनएसएस व्हॉलेंटियरनी रॅलीमध्ये स्वतःचा भाग दिला, कारण की आज आहे इंटरनॅशनल अँटी ड्रग्ज डे आणि जसं की वाढत्या दिवसामध्ये ड्रग्सचं सप्लाय जसा वाढतोय आणि युवकचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, सगळीकडे क्राईमचा माहोल पसरलेला आहे। तर आमचा हे आहे की मोटिव्ह आहे की आम्हाला सगळ्यांना जागृती द्यायची की हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त हर्ट करणार आहे, तर त्यापेक्षा तुम्ही नवीन स्टेजवरच तुम्ही थोडंसं डेव्हलप व्हा आणि नशामुक्त व्हा, कारण की नशामुक्त झाल्यानंतरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल आणि कल्याण होईल।